नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. गिरणी कामगारांचा विरोध डावलून अखेर वांगणी आणि शेलूतील घरांसाठी संमतीपत्र स्वीकृती. कामगारांनी संमतीपत्र सादर करू नयेत असे आवाहन गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात आले आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. गिरणी कामगारांसाठी वांगणी आणि शेलू येथे 81,000 घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मोठ्या संख्येने गिरणी कामगार संघटनांना त्या दोन्ही ठिकाणची घरे मान्य नसून काही संघटनांनी वांगणीतील प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. काही संघटनांना शेलूतील घरे मान्य असली तरी शेलूच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी आहे. ती मागणी अद्याप मान्य झालेली नाही. कामगारांच्या घरांना विरोध असतानाही वांगणी आणि शेलूतील घरांसाठी गिरणी कामगारांकडून संमतीपत्रे घेतली जात आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही प्रक्रिया केली जात आहे. कामगारांचा विरोध डावलून त्यांच्या मागण्या मान्य न करता ही प्रक्रिया राबविली जात असल्याने गिरणी कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ही कामगारांची फसवणूक असल्याचे सांगून कामगारांनी संमतीपत्र सादर करू नयेत असे आवाहन गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात आले आहे. म्हाडाकडे 2.25 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र त्यातील केवळ 25,000 गिरणी कामगारांना म्हाडाच्या माध्यमातून घर देणे शक्य आहे. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा नसल्याने त्या 1.5 लाख गिरणी कामगारांना घरे कशी आणि कुठे द्यायची हा प्रश्न आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने कामगारांसाठी वांगणी येथे 50,000 आणि शेलू येथे 31,000 घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 2 खासगी विकासकांच्या माध्यमातून ही घरे बांधली जाणार आहेत. तसेच घरांसाठी गिरणी कामगार वारसांना 9.5 लाख रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान वांगणी येथील घरे सर्वच गिरणी कामगार संघटनांना आणि गिरणी कामगारांना अमान्य आहेत. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची लेखी मागणी अनेक संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. गिरणी कामगार संघटनेला शेलूतील घरे मात्र मान्य आहेत. मात्र या घरांच्या किमती 6 लाख रुपये करण्याची त्यांची मागणी करण्यात आली असून तसे लेखी निवेदनही राज्य सरकारकडे करण्यात आले आहे. मात्र त्याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचवेळी वांगणीतील प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. एकूणच कामगार, वारस आणि संघटनांचा विरोध डावलून प्रशासनाने मागील आठवड्यांपासून वांगणी आणि शेलूतील घरांसाठी कामगार वारसांकडून संमतीपत्र सादर करून घेण्यास सुरुवात केली आहे. वांगणी आणि शेलूतील घरांची सर्व जबाबदारी महा हाऊसिंगवर असताना हे संमतीपत्र म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दाखल करून घेतले जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया म्हाडाच्या माध्यमातून राबविली जात असल्याचे कामगारांना वाटते आहे आणि त्यामुळे अनेक कामगार संमतीपत्र सादर करत असल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीने दिली. तसेच वांगणीतील घरे रद्द करण्याची आणि शेलूतील घरांच्या किमती कमी करण्याची जी मागणी आहे ती मागणी असताना आणि या मागण्यांचा कोणताही विचार झालेला नसतानाही राज्य सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया आम्हाला मान्य नसून ही कामगारांची फसवणूक असल्याचे गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण येडोणकर यांनी सांगितले. मुंबईतच घरे हवीत, दोन्ही ठिकाणची घरे आम्ही नाकारली आहेत. त्यामुळे संमतीपत्र सादर करून घेण्याची सुरू झालेली प्रक्रिया त्वरित रद्द करावी अशी मागणी सर्व श्रमिक संघटनेचे BK आमरे यांनी केली. कामगारांनी संमतीपत्र सादर करू नयेत असे आवाहनही त्यांनी केले आहे. गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघानेही या दोन्ही ठिकाणची घरे रद्द करण्याची मागणी करत कामगारांनी कोणतेही अर्ज संमतीपत्र भरू नये असे आवाहन केले आहे. तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.